हॅलो, कसे आहात सगळे? मी कविता माझ्या डिवाइन शफल अँड शाईन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. आज आपण तुळा राशीसाठी हा चालू आठवडा कसा असेल, काय गायडन्स असेल युनिव्हर्सचा, काय त्यांच्या एनर्जीज असतील, काय सिच्युएशन असतील हे बघूया. तर आज आपण तुळा राशीसाठी हा आठवडा कसा आहे ते बघूया. त्यांची या आठवड्याची एनर्जी काय आहे ते बघूया. तुळा राशीची या आठवड्याची एनर्जी मला जरा चिंतेत आहेत ते. त्यांना असं वाटतंय की माझी परिस्थिती काही सुधरत नाहीये. मी खूप एफर्ट्स केलेत पण काही रिझल्ट येत नाहीयेत. मला पाहिजे तसे काही मला फळ भेटत नाहीये. म्हणून त्यांनी सध्या एफर्ट लावणं सोडलेलं आहे. आता त्यांनी जरा त्याच्यातनं जरा ब्रेक घेतलाय, की बघू आता जे होईल ते होईल या कंडिशन्समध्ये ते आहेत. अ, त्यांना कुठून तरी धोका भेटतोय. त्यांना कोणतरी धोका देतंय. आपलीच माणसं त्यांना धोका देते असं त्यांना वाटतंय. त्यांना बहुतेक काही लोकांचा मला असं मेसेज येतो की कुणाला कोर्ट केस किंवा लीगल गोष्टीत काहीतरी इश्यूज येतायत. त्यांना ते फेस करावे लागतायत. तसंच कामाच्या ठिकाणीही पॉलिटिक्स दिसतंय मला. मागून कोणतरी पॉलिटिक्स खेळतंय, तुमच्याबद्दल अफवा पसरतंय. त्यामुळे तुम्ही मला चिंतेत दिसताय तुळ राशी, की तुम्हाला जरा सराउंडिंग सगळी निगेटिव्हच आहे सध्या तुमच्या आजूबाजूला. पण तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. आठवड्याच्या एंडपर्यंत हे सगळं थोडंफार नॉर्मलाईज होईल आणि एक नवीन तुम्हाला काय म्हणाल एनर्जी येईल, की चला सोडा हे सगळं. आपलं आपण जसं एफर्ट लावत होतो तसे आपण सुरू करू आणि तुम्ही परत जोशाने तुम्ही कामाला सुरुवात कराल. सगळं जे चिंता आहे ते मागं सारून देवाचा आशीर्वाद घेऊन तुम्ही प्रत्येक गोष्टीसाठी परत नवीन अ, सुरुवात कराल. हेच डिवाइन सांगते. तर घाबरू नका. आठवड्याच्या एंडपर्यंत तुम्हाला या गोष्टीतनं काही ना काही मार्ग नक्कीच मिळेल. त्यामुळे चला परत भेटूया पुढच्या वेळी. बाय.